पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। मात्र आज खूप मोठ्या घडामोडी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये घडतात। एकतर शीतल तेजवानी या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणातली जी अत्यंत मुख्य भूमिका जिने निभावलेली आहे, अशी एक सूत्रधार म्हणता येईल, अशी व्यक्ती पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये दाखल आहे आणि तिचा आज जबाब नोंदवला जाणार आहे। या संदर्भात काय नेमक्या पुढे घडामोडी होतात यावर झी 24 तासचं बारीक लक्ष आहे। अर्थात शीतल तेजवानीला अटक होणार का, तर या संदर्भात आत्ता तरी शक्यता आज तरी नाहीये असंच एकंदरीत दिसतंय। तर झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला 3 विभागांच्या आता नोटिसा आलेल्या आहेत। शीतल तेजवानीच्या पत्त्यावर या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। तर शीतल तेजवानीच्या ऑफिसच्या पत्त्यावर अशा प्रकारे या नोटिसा गेलेल्या आहेत। तर या कार्यालयाला या नोटिसा लावण्यात आलेल्या आहेत। या कार्यालयाच्या बाहेरून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। झी 24 तासने उघड केलेल्या मुंडवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांनी मूळ मालकांकडून जमीन खरेदी करताना जो पत्ता दिलेला होता, ज्वेल ऑफ पिंपरी या इमारतीमधील A23 या इमारतीचा पत्ता जो आहे तो दिलेला होता। या त्यांच्या ऑफिसवर विविध नोटीस ज्या आहेत ते लावण्यात आलेल्या आहेत। पहिली नोटीस जी आहे ते पुण्याच्या जे आर्थिक गुन्हे शाखेचं आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी 14 तारखेला ही पहिली नोटीस लावलेली होती आणि त्यामध्ये गुन्ह्याच्या तपासकामी सक्षम हजर राहण्याबाबत त्यांना या नोटिसीद्वारे कळवण्यात आलेले होते। त्यानंतर दुसरी नोटीस जी आहे ती महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने मुंबईच्या पाठवलेली होती। याच्यामध्येही जी मुंडवा येथील जमीन खरेदी प्रकरण आहे त्याच्यातील दस्तामध्ये जे अनियमितता आहे त्याच्यात चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या समोर हजर राहण्यासाठी दुसरी नोटीस 17 नोव्हेंबरला या ठिकाणी लावण्यात आलेली होती। तर आणखी 2 नोटिसा ज्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं 19 तारखेला म्हणजेच काल लावण्यात आलेल्या आहेत। दोन्ही ज्या नोटिसी आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू शकतोय। A23 हे जे ऑफिस ज्यावेळेस जमीन खरेदी करण्यात आलेली होती त्यावेळेस शीतल तेजवानी यांच्या वतीनं हा पत्ता देण्यात आलेला होता। त्याचमुळं या ठिकाणी 4 नोटीस ज्या आहेत ते लावण्यात आलेल्या आहेत। पहिली नोटीस जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडून पुण्याच्या लावलेली आहे, तर इतर 3 नोटीस ज्या आहेत ते महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने दस्तमधली जी अनियमितता आहे त्याच्यात चौकशीसाठी जी समिती नेमली आहे त्याच्यासमोर हजर राहण्यासाठी संबंधीचा निरोप जो आहे तो या नोटिसीद्वारे देण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी शीतल तेजवानी यांचं सध्या तरी कार्यालयाने मात्र नोटीस चिटकवलेली आहे। पुणे आर्थिक शाखेमध्ये शीतल तेजवानी यांची चौकशी झाल्याचंही समोर आलेला आहे, मात्र त्यांना अटक का केली जात नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।